अनेक संघटना या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमच्या सोबत काम करतायत। मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या संजय वाघेरे साहेबांना निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्हाला सहकार्य करतायत आणि एक अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघाच्या मी आपल्याशी फक्त पनवेल आणि उरण कर्जतच्या बाबतीत चर्चा करेन। वरच्या बाजूला उमेदवार स्वतः काम करतायत ते आपल्याशी चर्चा करतील। एक अतिशय चांगलं वातावरण या निवडणुकीच्या दृष्टीने कोकणातल्या तीन मतदारसंघामध्ये पोषक असं वातावरण उमेदवारीला निर्माण झालेलं आहे आणि या दरम्यान शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआयएम, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष आणि सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत त्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आहेत। गावोगावी शहरामध्ये उमेदवाराचा प्रचार अतिशय शिस्तबद्धरित्या सुरू आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद देखील या ठिकाणी मिळतोय। आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमच्या या प्रचार मोहिमेला सहकार्य व्हावं, आमच्या या निवडणुकीला सहकार्य व्हावं म्हणून आपल्याला आमंत्रित केलंय। एकंदरीत आपण बघितलं ते अतिशय चांगला चेहरा उद्धवजींनी या मतदारसंघासाठी संजय वाघेरेंच्या रूपाने दिलेला आहे। अतिशय चांगला स्थानिक स्वराज्य संस्थेतला अनुभव, संघटनात्मक कामाचा पक्षाचा चांगला अनुभव आणि सर्वसामान्यांची अगदी सहजगत्या सूर जुळवणारा एक अतिशय चांगला उमेदवार वाघेरेंच्या रूपाने या ठिकाणी आहे। आपण सारे साक्षीदार आहोत की या मतदारसंघाचे जे खासदार होते त्यांचा आणि या मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांच्या आयुष्याचा कुठेही ताळमेळ जुळताना आपण बघितलेला नाहीये। जनहिताच्या कुठल्याही प्रश्नावर त्यांनी कधीही लोकांच्या सोबतीने जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीये आणि म्हणून यावेळेस आम्ही दिलेला उमेदवार हा लोकाभिमुख आहे। आपण बघतोय पनवेल उरणचा कर्जतचा हा परिसर केंद्र आणि राज्याच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाने त्रस्त आहे। खासगी उद्योगपतींसाठी महसूल आणि पोलीस यंत्रणा जी चाकोरीवर असल्यासारखी राबते त्यांच्या त्रासानं ही जनता त्रस्त आहे। मुंबई ऊर्जा असेल, नैना असेल, त्या ठिकाणी विरार कॉरिडॉर असेल, असे अनेक प्रकल्प येत आहेत। शेतकऱ्याच्या जमिनीला कवडी मोल भाव देऊन हे प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न होतोय। ज्या जमिनीचं मूल्य अगदी 80 लाख 1 कोटी रुपये गुंठ्याला आहे अशा जमिनी अतिशय कवडीमोल किमतीने संपादित केल्या जात आहेत किंवा त्याच्यावर टाच आणली जाते। नैनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या किमान 3 पिढ्यांचं नुकसान या ठिकाणी शासन करतंय आणि या ठिकाणचा आमदार असेल, या ठिकाणचे खासदार असतील, कुणीही जनतेच्या हिताची भूमिका घ्यायला तयार नाही। उलट पक्षी या ठिकाणी आंबा पिकलेला आहे खाऊन घ्या अशा पद्धतीची वक्तव्य आमदार करतायत। जनतेला नेस्तनाबूत करणाऱ्या प्रकल्पांच्या समर्थनार्थ आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये खुलेआम समर्थनाच्या मेळावे लावले जात आहेत। या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स सारखा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। पनवेल महानगरपालिकेचा जी मंडळी टॅक्स वसुलीला अडथळा करते किंवा त्याला विरोध करते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून प्रशांत टकवरसारखा आमदार त्या ठिकाणी मागणी करतोय। या साऱ्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी तर आहेत पण लोकांच्या आयुष्यात यांचा कुठेही ताळमेळ जुळत नाही। अशा परिस्थितीमध्ये जनतेला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सुखदुःखांशी, आपल्या भावनांशी समरूप होणारा, आपल्या हिताचं रक्षण करणारा लोकप्रतिनिधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही मंडळी
या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय। आतापर्यंत जो प्रचार करतो त्या ठिकाणी जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हा मंडळींना भेटतोय। राज्य केंद्र सरकार महाराष्ट्रातलं एकंदर राजकीय वातावरण या बाबतीत जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती खुलेआम व्यक्त करताना नागरिक या ठिकाणी दिसतायत। या साऱ्या प्रश्नांवर आमच्या एकंदर प्रचार यंत्रणेवर आपल्याशी संवाद साधावा म्हणून आम्ही मंडळीने आपल्याला आमंत्रित केलं। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले।